श्री नर्मदा पुराण अध्याय 38 श्री नर्मदेश्वर महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम गुहावासी क्षेत्र जावे। तिथे म्हणजेच वर्षानुवर्ष गुहेत निवास करून श्री महादेव सिद्ध झालेत। राजा युधिष्ठिराने विचारले, हे पूज्य ब्रह्मन श्रेष्ठ, जगद्गुरु श्री महादेवाने कोणत्या कार्यासाठी फार काळ गुहेत व्यतीत केला ते सांगा। हे अनग, हा सर्व वृत्तांत विस्तृत मला सांगा, मी श्रवण करू इच्छितो, मला खूप कुतूहल आहे। तेव्हा मुनिश्रेष्ठ मार्कंडेय म्हणाले, महाराज, छान, तुम्ही खूप उत्तम प्रश्न विचारला। पुराणात त्याचा विस्तार आहे, मला हे आता शक्य नाही, याला फार काळ लागेल। मी वृद्ध झालो आहे, तेव्हा मी संक्षिप्त कथन करतो, लक्षपूर्वक ऐका। प्राचीन काळी कृतयुगात नाना वृक्षलतांनी वेढलेले, नाना वेलींनी सुशोभित विशाल दारुवन होते। ते वन सिंह, वाघ, रानडुक्कर, हत्ती, पशुपक्षी यांनी विशेष सेवित होते। अनेक पक्ष्यांसहित दिव्य चैत्र रथाप्रमाणे ते वन होते। तिथे कठोर व्रतवाले, परमभक्तीने चतुराश्रमावर श्रद्धाभाव ठेवणारे अतिबुद्धिमान पुरुष वास्तव्य करत होते। ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी सर्व स्वधर्मात व्यग्र परमपदाची इच्छा करत तेथे निवास करत होते। तेव्हा वसंत समयी काही विशेष कारणास्तव उमादेवीसह विमानात बसून श्री महादेव जात होते। त्यांनी जलात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदांच्या मंत्रांनी प्रतिध्वनीत अलक्षित मार्ग असलेले सर्व पापनाशक एक स्थान पाहिले। ते आश्रयस्थान पाहून प्रसन्न झालेल्या उमादेवीने हर्षपूर्वक सद्गदित वाणीने देवादिदेव चंद्रभूषण श्री महेश्वराला विचारले, हे देव, वेदध्वनीने शब्दायन हा आश्रम कोणाचा आहे, जो पाहून तहान, भूक आदी श्रम परिहार होतो? तेव्हा श्री महेश्वर म्हणाले, हे देवी, तू विशाल दारुण वनाबद्दल ऐकले नाहीस का? इथे अनेक ब्राह्मण गृहस्थ धर्मानुसार निवास करतात। इथे सर्व स्त्रिया पतिसेवेत मग्न आहेत। पर्वतकन्या यांचा अन्य देव नाही आणि त्या अन्य धर्म जाणत नाही। देवादिदेवांचे हे श्रेष्ठ वचन ऐकून ती उत्कंठेने श्री शंकराला पुन्हा म्हणाली, श्री महादेव, येथील सर्व स्त्रिया अत्यंत पतिधर्मपरायण आहेत असे आपण सांगितले। प्रभू, आपण कामदेव बनून यांचे चारित्र्य शोभयुक्त व व्याकुळ करून बघा। ईश्वर बदले, प्रिये, तू जे सांगितले ते मला रुचत नाही। ब्राह्मण निश्चितच महाअद्भुत आहेत, त्यांना अप्रिय असे करू नये। ब्राह्मण क्रोधरूपी हत्यार असलेले, तर श्री विष्णू चक्ररूपी अस्त्र असलेले आहेत। चक्रापेक्षा क्रोध अति कठोर आहे, त्यामुळे ब्राह्मणाला कोपिष्ट करू नये। त्रैलोक्यात अशी देवता नाही, मनुष्य नाही, नाग नाही, असुर नाही की जे क्रोधित ब्राह्मणाच्या केवळ नेत्र कटाक्षाने नष्ट झाले नाहीत। ज्यांच्याजवळ पृथ्वीची देवता महाभाग्यवान ब्राह्मण संतुष्ट आहेत, त्यांना मोक्ष, स्वर्ग, भूमी आणि इहलोकाचे अन्य फळ मिळते। देवी, हे जाणून तू दुराग्रह सोड, ब्राह्मणांना क्रोधित करणे योग्य नाही। देवी पार्वती म्हणाली, देवांनी बहुपूजित त्या ब्राह्मणीचा मान जोपर्यंत आपण खाली आणत नाही, तोपर्यंत मी आपल्यास प्रीतिपात्र तसेच वशपूर्ण नाही। सर्व समर्थ श्री महादेव, सर्व लोकात आपणास काहीही अशक्य नाही। हे प्रभू, आपण काही करू शकत नाही। हे सूर्यश्रेष्ठ, आपण माझे हे काम पूर्ण करा। देवीने असे सांगितल्यावर देवीच्या वचनात व हितात तत्पर श्री महादेव कापालिकाचा वेश करून दारुवनात पोहोचले। महाजटा बांधून, चंद्रमाला भूषण रूपात धारण करून, गळ्यात सर्प आणि कानी कुंडल घालून, व्याघ्रचर्म परिधान करून, मेखला हाराने भूषित नूपुर ध्वनीने वसुंधरेला कपायमान करीत महारुध्व जटामाळासहित व्याघ्रचर्माने भस्मलेपन केले। मोठ्या डमरूच्या आवाजाने पृथ्वीला कंपित करत प्रातःकाळी दारुवनात गेले। पुष्प, पत्र व फळे घेण्यासाठी सर्व जनांसह तेथे सर्वत्र भ्रमण करू लागले। हे भरतवंश राजा, भगवान श्री शंकराच्या अत्यंत विशाल आश्चर्यजनक रूपाला पाहून त्या सुंदरीचे मन कामवासनेने कुलुषित झाले। त्या शुभिवंत तेजस्वी पुरुषाला पाहून दारुवनातील सर्व सुंदर स्त्रिया सुद्धा हर्षभरीत झाल्या। हे नरश्रेष्ठ, त्या अद्भुत देवाला पाहून त्या ब्राह्मण स्त्रियांमध्ये खूप विकार उत्पन्न झाला। काही सुंदर स्त्रिया त्यांना पाहून उत्तरीय परिधान करायला विसरल्या, तसेच काही अन्य स्त्रियांनी
अति अनुरागयुक्त झाल्या. कोणी केस विखुरलेले स्थितीत आसन सोडून, तर कोणी इच्छुक असूनही कृती करण्यास असमर्थ, तसेच कोणी रूप यौवनाने गर्विष्ठ श्री महादेवाला पाहून कुशीत घेतलेल्या बालकाला स्तनपान करायला विसरली. बाणाने पीडित अन्य सुंदर स्त्री स्वहस्ते सुंदर स्तनाचे मर्दन करीत उष्ण निश्वास सोडीत किंचितच बोलू शकली नाही. अशा प्रकारे श्रीशंकर त्या सर्व स्त्रीजनांमध्ये अत्यंत अद्भुत क्षोभ पूर्ण करून निघून गेले. त्यावेळी विशाल वनात भ्रमण करावयास गेलेले सर्व ब्राह्मण स्वगृही परतले आणि त्यांनी तेजरहित निज पत्नीला पाहिले. ज्यांची पूर्वी पातिव्रत्यात प्रती अनन्य भक्ती होती, त्यांना स्वव्रतापासून विचलित झालेले पाहून ते श्रेष्ठ ब्राह्मण तिथून त्वरित निघून गेले. देव श्री महेश्वर स्त्रियांच्या मनाला व्याकुळ करून अदृश्य झाले. हे जाणल्यावर परम प्रतिज्ञा करून कोणी क्रोधित ब्राह्मण दंड उचलून धावला. काही विचित्र काठी घेऊन, तर अन्य दर्भ मुष्टी घेऊन धावले. ते सर्व वनात इकडे तिकडे भटकले. नंतर एकत्रित होऊन त्या महात्म्यांनी क्रोधाने म्हटले, आम्ही हवन केले आहे आणि जर गुरुजन आमच्या सेवेने प्रसन्न आहे तर त्या सत्यास अनुसरून भगवान श्री शंकरांचे श्रेष्ठ लिंग गळून पडो. विधिक्रमानुसार आम्ही सर्व एक आश्रम त्याजून दुसऱ्या आश्रमात जात नाही. त्या सत्यानुसार देवांचे लिंग पृथ्वीवर गळून पडो. अशा प्रकारे सत्याच्या प्रभावाने ब्राह्मणाने 3 वेळा म्हटल्यावर पाहता पाहता भगवान शिवाचे लिंग पृथ्वीवर गळून पडले. ते भारतवंश उत्पन्न. सर्व लोकात मोठा अहंकार झाला. भगवान श्री शंकराचे लिंग गळून पडल्यावर, जगाचा महानाश उद्भवल्यावर सर्वत्र अहंकार माजला. लिंग पडल्यावर महाभयंकर नाद झाला. सर्व दिशांना उल्कापात, ज्वाळामुळे अहंकाराने दारुण भूकंप होऊ लागले. पर्वत शिखर पडू लागले. समुद्र सुकू लागला. देवांचे लिंग पडल्यामुळे देवांना वैमनस्य आले. सर्वांनी एकत्र येऊन हात जोडून श्री ब्रह्मदेवाचे स्तवन केले. त्यानंतर जगन्नाथ चतुर्मुख श्री ब्रह्मदेवाने साऱ्या दुःखित देवांना समजावले, तुम्ही दुःखी होऊ नका. ते देवादिदेव त्रिलोचन ब्राह्मणाच्या शापाने जमले आहे. ते तपस्वी जन प्रसन्न झाल्यावर पुन्हा मुक्त होतील. हे शत्रुनाशक अशा ऐकल्यावर सर्व देव जसे आले तसे परत गेले. हे भरतवंश उत्पन्न. तेव्हा भावनाविवश होऊन विश्वामित्र, वशिष्ठ, जाबाली, कश्यप आदी सर्व ऋषीमुनी एकत्र येऊन श्री शंकराला म्हणाले, देवादिदेव ब्राह्मणाचे ब्रह्मतेज सर्व समर्थ आहे. आपण क्षमाशील होऊन आणि तप करून दुःखरहित व्हावे. ऋषींच्या शोभानेच आपले लिंग गळून पडले. अग्निहोत्र व अग्निष्टोमानेही ते कल्याण होत नाही. ते शिवलिंग पूजनाने होते. देव, दानव, यक्ष, गंधर्व, सर्प, राक्षस आणि श्रेष्ठ ब्राह्मणाच्या वचनाने हे पूज्य होईल. हे शिवलिंग श्री ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि चंद्रालाही पूजनीय होईल. या लोक परलोकात जे फळ आपल्या लिंग पूजनाने मिळते त्याबाबत कोण सांगू शकतो. असे सांगितल्यावर ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मणांना प्रणाम करून अतिप्रसन्न हात जोडून श्री शंकर म्हणाले, ब्राह्मणाविना जलाचेही सर्व कामनापूरक सदा चालते फिरते तीर्थ निर्जल रूप आहे. यांच्या वचनरूपी जलानेही पापी पुरुष शुद्ध होतो. हे क्षेत्र नाही, ते तीर्थ नाही व ते वरही समर्थ नाही. जे ब्राह्मणाला क्रोधित करून पुन्हा जिथे जाऊन मनुष्य शुद्ध होईल ते शास्त्र नाही. जे ब्राह्मणाने रचले नाही ते दान नाही. जे ब्राह्मणाला देण्यास योग्य नाही. ब्राह्मण सर्व पात्र आहे ते सुख नाही जे ब्राह्मणाच्या कृपेने मिळत नाही. असे कोणते दुःख आहे जे ब्राह्मणाच्या क्रोधाने होत नाही. पृथ्वीवर जितकी तीर्थे आणि गंगा आदी पवित्र नद्या आहेत, सर्व ब्राह्मणाच्या एका वाक्याच्या 1/16 इतकेही नाहीत. सर्व ब्राह्मणाचे अभिनंदन करून तसेच महर्षींची आज्ञा घेऊन श्री भगवान शंकर श्री नर्मदा तटी पोचले. तेथे गुप्त रूपात निवास करून महान व्रताचा आधार घेऊन 1000 वर्षापर्यंत श्री शंकर नित्य जप स्थानात रत होऊन तप करून, हे प्रिये, व्रत नियमपूर्ती झाल्यावर श्री महेश्वराची स्थापना करून देवांकडून वंदित होऊन देवांसह ते प्रभू श्री कैलासाला गेले. त्यांनी श्री नर्मदा तटावर परमेश्वराची स्थापना केली होती. त्या कारणामुळेच ते नर्मदेश्वर संबोधले जातात. जो त्यागी तसे जितेंद्र होऊन श्री नर्मदात स्नान करून नर्मदेश्वर महादेवाची पूजा करतो ना, तो अश्वमेध फल प्राप्त करतो. तेथे स्नान करून जो पितृगणांना तीळ पुष्पासहित जल देतो, हे पांडव त्याच्या आधीचे 21 पूर्वज पिढ्या स्वर्गात प्रसन्न राहतात. राजा त्या तीर्थात जो तूप मिश्रित खीर खाऊ घालतो तो करोडपट फल प्राप्त करतो. युधिष्ठिर जो जलामध्ये स्थित राहून ब्राह्मणांना सोने अथवा चांदी देतो तो अग्निष्टोम यज्ञाचे फल प्राप्त करतो. जो
नर्मदेश्वराचा आधार घेऊन अष्टमी व चतुर्थीला निराहार राहतो तो जन्माचे उत्तम फल प्राप्त करतो. तो जन्माचे फल प्राप्त करतो. हे ब्रह्मवंश उत्पन्न राजा, जो त्या तीर्थात अनशन व्रताने देहत्याग करतो त्याला रुद्रलोकात अनिवर्तिका न परतण्याची गती मिळते. हे नरोत्तम, हा विधियुक्त हेतू त्याच्या उत्पत्तीसंबंधी मी कथन केले. प्रिय पुराणात याचे विस्ताराने वर्णन केले आहे. या प्रकारे जो नर्मदेश्वराच्या उत्पत्तीचे कथन करतो आणि जो भक्तिपूर्वक श्रवण करतो त्याला स्नानाचे पुण्य मिळते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नर्मदेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 38वा अध्याय. मा नर्मदा चरणी अर्पण. ओम नमो नर्मदाये.